माझं नाव एकता भास्कर सावंत आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं काय संदेश मांडले होते? काय तुमचं काम? परत बोलायचं. काल तुम्ही एक व्हिडिओ व्हायरल केला, मनसेचे नेते या ठिकाणी आलेले, काय नेमकं कारण होतं? कारण असं होतं की मी ह्या रस्त्यावरती 2 वर्षापासून स्टॉल लावतीये. एक छोटासा स्टॉल आहे माझा. तर मी ह्याच जागेवर फक्त 4 ठिकाणी फिरली. मला 4 लोकांनी माझ्यावरती कंप्लेंट केली. आता ही कंप्लेंट म्हणजे कशी, मी स्टार्टिंगला जो रस्ता स्टार्ट होतो तिथे गाडी लावत होती, तर बाजूच्या माणसांनी शाखा प्रमुखला कंप्लेंट केली. जेव्हापर्यंत माझ्या इथे गर्दी नव्हती तेव्हापर्यंत मला कोणी त्रास नाही दिला, पण जेव्हा माझ्या इथे गर्दी वाढली तेव्हा त्या लोकांनी मला त्रास द्यायला सुरू केला. इथे शाखा प्रमुख कडे जाऊन त्यांनी कंप्लेंट केली. शाखा प्रमुख कडून कुणाला कॉल केले असतील केडीएमसी वाल्यांना, त्यांनी माझा स्टॉल बंद केला. कोणतं शाखा प्रमुख? इथे एक आहे बघा. हा बरोबर, ते मला नाही माहिती दादा, मला काहीच माहिती नाहीये. फक्त एवढंच की माझा स्टॉल बंद केला. आता तुम्हाला काय वाटतं किती दिवस माझा स्टॉल बंद केला असेल? 1 दिवस 2 दिवस, पूर्ण 20 दिवस माझा स्टॉल बंद होता. मी रोज यायची, अशी हात जोडायची, दादा प्लीज माझा स्टॉल चालू करून द्या. मी माझ्या घरात एकटीच आहे कमवणारी, कुणी माझ्यावर दया नाही केली, थोडीशी पण दया नाही केली. मी 20 दिवस रडली, हात जोडली, दादा मला चालू करून द्या. शेवटी एक विशाखा ताई करून आहे, ती मला बोलली की तू इथे लाव जरा, बघ इथे काय होतंय का नाही. तर तिने मला थोडीशी मदत केली. तिथे लावली गाडी. कुठे? तिथे याच्या पाठच्या लागा. काहीतरी हिंदी माणसांनी काय केलं मी तुम्हाला सांगते. त्या दिवशी मी स्टॉल लावला, दुसऱ्या दिवशी परत आली स्टॉल लावायला. मला वाटलं की आता चला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल. त्या हिंदी माणसांनी काय केलं, मराठीवाले जे ऑटोवाले, जे मराठीमध्ये हिंदी असतात, कळलं ना तुम्हाला, त्यांनी काय केलं, ऑटोवाले आले, 200-300 ऑटोवाले आले. किती? 200-300 वाले ऑटोवाले आले, युनिटी आले. मला बोलतात तुमचा स्टॉल इथून पहिले बंद करा. मी म्हटलं काय झालं, काय रिझन आहे? नाही तुमचा सिलेंडर आहे, असं आहे तसं आहे. मी म्हटलं बाकीच्या लोकांचं सिलेंडर काय? हे जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे ते मला फक्त लागू होणार का, बाकीच्या लोकांना लागू नाही होणार का? पालिकेने बाकीच्या लोकांवर कारवाई केली नाही केली ना. मी तुम्हाला तेच सांगते, मी मुद्द्यावरतीच येते. इथून माझं स्टॉल बंद केलं मला घाबरवून. आता शेवटी एक जेव्हा मराठी माणूस येतो आपल्याला बोलायला, तर आपण मराठी माणसाचं ऐकणार की काहीतरी विचार करून बोलत असेल. पण नाही, कुणी कंप्लेंट केली? हिंदी माणसांनी कंप्लेंट केली. ऍक्शन कुणी घेतली? मराठी माणसांनी, ऑटोवाल्यांनी. संपली गोष्ट इथे. परत मग तिथून मी इथे आली. तुम्हाला काय वाटतं, रस्त्यावरती लोक पैसे घेत नाही? लोक पैसे नाही घेत. करप्शन तुम्हाला माहिती कुठे चाललंय? तुमच्याकडनं पण पालिकेने काय मागणी केली? हे बघा, मी पालिकेला स्वतः बोलत होती की मला एवढा त्रास देण्यापेक्षा 20-20 दिवस बंद धंदा ठेवण्यापेक्षा, दिवाळी आपण काय विचार करतो दिवाळीला, की घरात माझा पैसा आला पाहिजे. माझा धंदा बंद केलाय ताई. माझी काय हालत झाली असेल? माझी मम्मी रडत होती, माझी काय हालत झाली असेल? तुमच्याकडनं हप्ते घ्यायचे 300 रुपये. हा, ते तर ऐका तुम्ही. माझं मम्मी आहे, 2 भाऊ आहे, पप्पा नाहीये. ठीक आहे. तर दिवाळी बंद, नवरात्री बंद. रवींद्र चव्हाण सरांच्या ऑफिसला गेली, पण ते काय भेटले नाही, कारण की त्यांचं नमो ते रमो काय ते त्यांचं चालू होतं. एवढं मी डिप्रेशन मध्ये गेली ना, की मला आता कुठून तरी मदत भेटेल का? माझी मागणी एवढीच होती. पहिले माझं 1 मिनिट ऐका दादा. हे झालं, तिथून मला इथे आणलं. तिथून काय केलं, हे बघा, हा जो ब्रिज आहे, इथून फोटो टाकला की हिच्या इथे स्टॉल आहे, इथे स्टॉल आहे, इथे स्टॉल लावला. तर इथून फोटो गेला. केडीएमसी वाला आला, माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ प्रूफ सोबत. पाहिजे तर मी पण ते पण दाखवेल. हे तुझी गाडी तोडून फोडून टाकेल, गाडी काढीतून. मुलीशी बोलायची ही पद्धत आहे. पण मराठमोळ्या डोंबिवलीमध्ये मराठी तरुणीलाच व्यवसाय करून दिला जात नाही. आता मला काय बोलला एक मराठी माणूस, काय बोलला जेव्हा मी या रस्त्यावर आली? मला काय बोलतो, 30 वर्षापासून मराठी माणूस झोपलेला का? केली ना दादा, एक जागेवर नाही गेलीये, खूप जागेवर गेलीये. माझं म्हणणं काय, मी मला काय बोलले, परवा मी जेव्हा गेली 2 दिवसापूर्वी जे गेली मी वॉर्ड ऑफिसर कडे, तर मला वॉर्ड ऑफिसर काय बोलतो की 150 मीटरच्या आत कुणी गाडी नाही लावायची. 150 मीटरच्या आत कुणी गाडी नाही लावायची. सिलेंडर आहे तुमच्याकडे, स्फोट झाला. मी काय म्हंटल, माझ्या बाजूला फ्रँकीवाला आहे, त्याच्या बाजूला शोरमावाला आहे, इथं 2 वडापाववाले आहेत, फ्रँकीचे 2 गॅस चालतात. हे कुठून आले? स्फोट माझ्याच इथे होईल. तुमची आता मागणी काय सांगा. मला दादा आले, दादानी खरंच मला खूप मदत केली. अविनाश जाधव जे आहे ते आमच्यासारख्या माणसांसाठी उभे राहणार आहेत.
काल तुम्ही तर ऐकलंच असेल ते काय बोलले, बरोबर ना? मला काय बोलले, इथे तू टपरी टाक बोलले, इथे तू टपरी टाक, टाकणार आहे टपरी? टपरी टाक. दादा बघा, माझ्याकडे पैसे नाहीये की टपरी मी लगेच उभं करेल. मला कुठून तरी लोन घ्यावं लागेल, कर्ज घ्यावं लागेल, मग मी टपरी उभी करेल आणि मी टाकेल. पायावर चाकू पडलाय घाबरून, इथून फोटो काढेल का तिथून फोटो काढेल का, पायावर चाकू पडलाय, उभं राहता नाही, तुम्हाला दाखवून देते. ही खोल जखम आहे. तुमच्याकडनं पालिकेने काय पैसे मागितले का? कारण तुम्ही मी ते सांगते. 300 रुपये दिले तर मी तुम्हाला एक सांगते, मी पालिकेला बोलत होती, जेव्हा जे केडीएमसी वाले येत होते, मी त्यांना बोलत होती की माझ्याकडून तुम्ही पावती घ्या जसं बाकीच्या लोकांकडून घेतात, जेणेकरून मला त्रास नाही होणार. तर ते बोलले नाही, तुझ्याकडून पावती नाही घेणार, तू आज पावती देशील, उद्या माईक वर बोलून दाखवशील, मग ही भीती दाखवली मला. हे बघा, पैसे घेतात, ज्यांचं मी नाव नाही सांगणार, सर्वांचे पोट आहेत. माझं लास्ट म्हणणं काय आहे माझं, हे जे सर्वे जे कमवतात ना, हे लोक जे सर्वे जे कमवताय ना, सर्वे बिनधास्त कमवा, सर्वांना पोट आहे, तुम्ही करा. पण जर आमचा महाराष्ट्र आहे, पहिला हक्क आमचा आहे, जर आम्ही कमवत असेल ना तर आम्हाला पाठी खेचू नका. यांना चिकनचा वास येतो, या गुजराती लोकांना चिकनचा वास येतो की चिकन विकते. यांना हे नाही कळलं की मुंबईमध्ये येणार तर तुम्हाला पैसे कमवायचे, ते बरोबर कळलं तुम्हाला. हा, हे कळलं तुम्हाला बरोबर.